एकतर्फी प्रेम म्हणजे अशी भावना जिथे दोन पैकी फक्त एकाच व्यक्तीच्या मनात दुसऱ्याबद्दल प्रेम असतं, पण समोरच्याकडून तसा प्रतिसाद मिळत नाही. हे निस्वार्थ, प्रामाणिक पण वेदनादायी असू शकतंय, ज्यात समोरच्या व्यक्तीच्या आनंदात स्वतःचा आनंद मानला जातो. तरीही आत्मसंशोधन आणि समर्पणाची शिकवण ही असतेच. पण हेच एकतर्फी प्रेम कधी कधी आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्या जीवावर येऊ शकते. असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय जामखेडमध्ये. नमस्कार, मी आहे बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. जामखेडच्या तपनेश्वर भागात एक घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे 2 वाजता एक नृत्यांगना आहे, तिचं नाव मी काही कारणानं सांगू शकत नाही म्हणून तिचं नाव आपण सखी असं ठेवूया. नंबर ब्लॉक केल्याने तिच्या चिडलेल्या मित्राने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सांस्कृतिक कला केंद्रातील 26 वर्षीय सखीच्याच मित्राने कोयत्यानं वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जामखेडमध्ये. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी हा आहे कुठला, तर हा आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील. तू माझ्याशी फोनवर का बोलत नाहीस, माझा नंबर का ब्लॉक केलास, असं विचारत त्यानं सखीवर कोयत्यानं वार केला आणि या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करणं सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. आणि मिळालेल्या माहितीनुसार खळेगाव म्हणजे तालुका गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी असलेला आरोपी आहे राहुल अशोक कचरे आणि ती सखी यांच्यात मागील 5 वर्षांपासून मैत्रींचे संबंध होते. मात्र राहुल याच्या त्रासाला कंटाळून या सखीने यापूर्वीही त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. गुरुवारी रात्री आरोपी राहुल याने फोन करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास जेव्हा सखी आपल्या खोलीवर होती तेव्हा आरोपी राहुल तेथे दबा धरून बसला होता आणि संधी साधत त्याने तिच्या घरात प्रवेश केला. राहुलने रागाच्या भरात तिच्या हातावर, बोटांवर आणि डोक्यावर कोयत्यानं सपासप वार केले. मग सखीच्या मैत्रिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिलाही धमकावले आणि मी तुला पण संपूर्णच टाकणार असं म्हणत घटनास्थळावरून पसार झाला. शुक्रवारी पहाटे 2 वाजता ती आणि तिची मैत्रीण रूममध्ये असताना राहुल इमारतीत दडून बसल्याचं आढळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सखी सावंत, वय वर्ष तिचं आहे 26, ती राहणारी आहे वाघोली जिल्हा पुण्यातली. सध्या ती राहते तपनेश्वर गल्लीमध्ये जामखेडमध्ये. ही मनू जावळे या मैत्रिणीसोबत, मी इथं दुसरं नाव घेतलंय, जामखेड येथे राहत असून नृत्यांगना म्हणून उदरनिर्वाह करते. गेल्या 5 वर्षांपासून तिचे आरोपी राहुल अशोक कचरे याच्याशी मैत्रीचे संबंध होते. मात्र 2024 पासून हे संबंध तुटलेत. या प्रकरणी आता तिने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक कचरे याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत वर्षा जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.